नमस्कार मित्रांनो, आपण जर आजचा प्रूफ पाहिलाच असेल तर प्रूफ कसा म्हणलं की कमी कसा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल बॉयज हिट पेक म्हणजे तमिळ सॉन्ग आहे, त्याच्यावर आपण म्हणजे बीट स्पेशल आणलेलं. तर मी प्रूमध्ये पाहिलाच असेल तर प्रूफ कसा म्हणलं की कमी सांगा मित्रांनो. तर जरा ना वेळ घालवता आजच्या पण वेळेला चालू करणार आहे मित्रांनो. पोस्ट कॅपकट ओपन केल्यानंतर ना तर न्यू प्रोजेक्टवर टच केल्यानंतर म्हणजे तुम्हाला काय करायचं, फोटो टच करायचा. फोटो टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो फोटो दिला असेल एक तो ॲड करून घ्यायचा. फोटो ॲड केल्यानंतर ना म्हणजे तुमचा स्वतः घेऊ शकता, नाही तर मी मटेरियलमध्ये दिलेला आहे. तो ॲड केल्यानंतर 9:60 रेशो असतो तो म्हणजे रील्सवरती, आणि जो व्हॉट्सअप स्टेटसवरती असतो पण तसाच असतो. त्याच्यासोबत ॲड केला आपण. ॲड केल्यानंतर ॲड ऑडिओ करा, आणि जो तुम्हाला सॉन्ग दिला 15 मिनटाचा म्हणजे चुकून आलं तर सेकंड, तर 15 मिनटाचा सॉन्ग ॲड केल्यानंतर मित्रांनो तो ॲडजस्ट करून घ्या. फोटो शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर ना बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर ओलीमध्ये ॲड ओरली करा मित्रांनो, आणि तुम्हाला व्हिडिओ दिला आहे 15 मिनटाचा तो ॲड करून टाका. आणि जो 16 सॉन्ग आहे बंद करतो मी, म्हणजे कॉपीराइट येणार नाही. थोडंसं ॲडजस्ट होऊन घ्या, आणि जो सॉन्ग आहे जो ओलीमध्ये असतो तो बंद करून द्या. बंद केल्यानंतर मित्रांनो बॅक घ्या आणि सॉन्गवर टच करा. सॉन्गवर टच केल्यानंतर ना बीट ॲड करा. म्हणजे स्वतःहून, म्हणजे आपल्याला स्वतःहून समजलं पाहिजे की आपण कसं बीट ॲड करतो. होऊ शकतो मित्रांनो हा पहिला बीट आहे. इथं पहिला बीट ॲड केल्यानंतर ना इथं सेकंड बीट आहे, थर्ड बीट आहे मित्रांनो, फोर्थ, फिफ्थ, 6, इथं 7 झाल्यानंतर मित्रांनो इथं हा 8 येणार, हा 8, 9, मग 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि हा 17. एवढा शेवटचा बीट लागला ना मित्रांनो, तर काय करायचं, फोटो टच केल्यानंतर ना तुम्हाला स्पीडचं बटन दाबून फोटो मधातनं कट आउट करून घ्यायचे आहे. एवढं ॲडजस्ट करता पाहू शकता, तुमच्या तसंच करून घ्या. इथं पाहू शकता हे जिथं कधी कधी दबत नाही, असं पूर्ण ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो. म्हणजे एकेका फोटोचा अलग भाग होऊन जातो मित्रांनो. हा शेवटचा राहिला आहे. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, फोटो म्हणजे मायनसवर चिन्ह करायचा आणि इथून फ्लॅश ऑप्शन घ्यायचा. तर 0.1 सेकंद अप्लाय होऊन जाईल. सगळ्याला अप्लायसाठी तो थोडासा इफेक्ट म्हणजे अपडेट झाला आहे, त्याच्यास पण अप्लाय ऑल नाही करता येत आहे, नाहीतर सगळ्याला केला असता येतं. पोस्ट थोडासा आपला टाईम जाणार आहे. तर एवढं ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो ब्रो ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे मायनसचं प्लस व्हाईट फ्लॅश असं नाव येतं डायरेक्ट. तर माझ्या इथे अप्लाय नाही येतात, तुमच्या इथून नाही अपडेट यायचं असेल तर म्हणजे अप्लाय टू ऑल एका डाव्या बाजूला असतं ते ॲड करून घ्या मित्रांनो. म्हणजे एवढं एक करायची काही जरूरत नाही. तर पाहू शकता एवढं कंप्लीट झालं आहे. शेवटचं राहिलं आहे, शेवटचं करून घेऊ. 3 बीट राहिलेत आपले. आता एवढं झालं मित्रांनो, आता काय करायचं, फोटो झूम करायचा. झूम केल्यानंतर पहिल्या बीट दिसतं, फोटो टच करायचा आणि रॉक वर्टिकली लिहून घ्यायचा. रॉक वर्टिकली नंतर ना रॉक हॉरिझॉन्टली लिहून घ्या. ह्याचा रेशो फुल वाढून घ्या. वाढवल्यानंतर ना थोडासा जो सेकंड बीट येतो थोडासा त्याला काय करायचं, शेक 3 म्हणून असं इफेक्ट येणार, तो घेऊन घ्यायचा आहे. इनमध्ये येतो आणि ॲनिमेशनमध्ये. एवढं झालं मित्रांनो डबल एक पाहू शकता येऊन तुम्हाला पाहू शकता. इथून तुम्हाला शेक 3 घेतल्यानंतर ना इथून तुम्हाला
तर स्लाईड म्हणून दिसून जाणार, म्हणजे एक साईडचंच पाहू शकता. स्क्रोल करतो मी, स्विंग टू दिसून नाही तर कोणचा आहे आपला स्विंग टॉप म्हणून आहे, तो घेतल्यानंतर ना तुम्हाला इथून बाउन्स म्हणून घ्यायचं. पाहू शकतो कॉम्बो होऊन जातो. मी कॉम्बो म्हणतो, इथून डिस्ट्रॉ घेतो. डिस्ट्रॉ घेतल्यानंतर त्यांना डबल पेंडलम 1 पेंडलम 2 घ्यायचा आणि इथून तुम्हाला बाउन्स म्हणून घेऊन घ्यायचं आहे. तेवढं जाऊन डबल तो तुम्हाला स्वतःच पेंडलम घ्यायचं आहे. पाहू शकतो फोटो टाकू शकतो. कॉम्बो जातो पेंडलम 1 पेंडलम 2 आणि इथून तुम्हाला पाहू शकता तुम्हाला बाउन्स घेऊन घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, फोटो टच करायचा. तुम्हाला डिस्ट्रॉमध्ये जायचं, म्हणजे स्लाईड अँड वेव्ह घ्यायचा पहिले. मग इथून तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड घ्यायचं. तुम्हाला इथून डबल दुसरा ओम्बल म्हणून आहे, तो घेऊन घ्यायचा आहे. डबल तुम्हाला डिस्ट्रॉय राईट घ्यायचा आहे आणि इथून तुम्हाला इथून समोरची जी पेंडलम 1 पेंडलम 2 घेतल्यानंतर शेवटचा आपला जो बाउन्स आहे तो घेऊन घ्यायचा आहे. तर एवढा सिम्पल इफेक्ट आहे. सिम्पल इफेक्ट झाल्यानंतर मित्रांनो आता काहीच नाही करायचं मित्रांनो, इफेक्ट काहीच नाही व्हायचं. ह्या सिम्पलमध्ये आपला दहाचा फोटो एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, इथून तुम्हाला ॲनिमेशन कट करायचं आहे. कट केल्यानंतर ना व्हिडिओ कंप्लीट होऊन जातो. कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, तुम्हाला एक्सपोर्टचं बटन दाबून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं. मित्रांनो पाहू शकता तेवढं सोप्या पद्धतीने आपला व्हिडिओ सांगितला आहे. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.